जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 9. राजविद्या राजगुह्ययोग. श्लोक 25. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्याः यान्ति मद्याजिनोऽपि माम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना राजविद्या राजगुह्ययोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, जे इंद्र आणि इतर देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांची प्राप्ती होते. जे पितृदेवता किंवा पितरांची पूजा करतात त्यांना त्यांची प्राप्ती होते. जे यक्ष किंवा राक्षसांची उपासना करतात ते समान यक्ष किंवा राक्षसांची प्राप्ती करतात आणि जे माझी पूजा करतात ते मला प्राप्त करतात. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा स्पष्टपणे सांगत आहेत की जे त्यांची उपासना करतात त्यांना त्यांच्यासारखीच म्हणजेच श्रीकृष्ण परमात्म्यांसारखीच अविनाशी अवस्था प्राप्त होते आणि ते अनुभवत असलेल्या शाश्वत आणि अमर्याद आनंदाचा अनुभव घेतील. परंतु जर त्यांनी इतर देवतांची, पितृदेवता, यक्ष किंवा राक्षसांची किंवा इतर कोणाचीही पूजा केली तर ते त्यांच्या जगात पोहोचतील आणि त्या देवतांनी मिळवलेले मर्यादित सुख उपभोगतील आणि जेव्हा त्या देवतांचा नाश होईल तेव्हा ते देखील त्यांच्याबरोबरच नाश पावतील आणि पृथ्वीवर परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत राहतील. श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींवर चिंतन करून शाश्वत आणि अमर्याद आनंद अनुभवण्याची इच्छा वाढवूया. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याची इच्छा तीव्र करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊनच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे स्पष्ट समजूया. श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. यान्ति देवव्रतान् देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्याः यान्ति मद्याजिनोऽपि माम्. श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनं तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे
मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्याः यान्ति मद्याजिनोऽपि माम्. ॐ यान्ति देवव्रतान् देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्याः यान्ति मद्याजिनोऽपि माम्. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनं तव.